माझ्या शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सगुणा बागेमधून म्हणजे सगुणा रुरल फाउंडेशन या आपल्या संस्थेमधून आता तुमच्याशी संवाद साधतोय. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मला असं वाटतं 2013, 14, 15 पासून आपण सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक या तंत्राचा अवलंब करून शेती पिकवायला सुरुवात केलेली आहे. या तंत्रामुळे आपली माती मऊ आणि हलकी फुलकी झालेली आहे. हे सगळं आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब वाढला आहे आणि माती सुपीक झाली आहे याचं हे लक्षण आहे. आपल्याला लागणारं पाणीसुद्धा कमी लागायला लागलं आणि आपल्या जमिनीमध्ये आता पाणी झिरपायला लागलं. उत्पादन खर्च पण कमी झाला आणि उत्पादनामध्ये पण वाढ झाली. मंडळी, हे तुम्ही सगळेजण सर्व शेतकरी, हजारो SRT शेतकरी आता तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये या सगळ्या गोष्टी सिद्ध केल्या आणि त्या तुम्ही सिद्ध केल्यामुळे मी छाती ठोकपणे जागतिक पातळीवर, राज्य पातळीवर आणि संपूर्ण समाजामध्ये अगदी जोरदारपणे मी हे सगळं शासन करते, धोरण करते, शास्त्रज्ञ मंडळी या सगळ्यांच्या समोर मी अगदी हिमतीने मांडू शकतो. आता या कामाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि त्यामधून तुम्हा सर्व शेतकऱ्यांना त्याचा विशेष आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी सगुणा रुरल फाउंडेशननी आता एका नवीन कंपनीबरोबर सहकार्य करार करायचं ठरवलेलं आहे आणि त्या नवीन कंपनीचं नाव आहे सिक्वेस्टर. सिक्वेस्टर ही भारतीय कंपनी आपल्या SRTच्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा, कार्बन क्रेडिटमधून आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी निर्माण झालेली भारतीय कंपनी आहे. जे शेतकरी SRT या तंत्रज्ञानाचा तंतोतंत वापर करतील अशा शेतकऱ्यांना ही सिक्वेस्टर कंपनी हा कार्बन क्रेडिटचा आर्थिक लाभ मिळवून देण्याचं काम करणार आहे. SRT हे तंत्र वापरल्यामुळे आपलं वातावरण, आपलं हवामान ह्याला नेमका काय फायदा झाला, किती फायदा झाला याचं शास्त्रीय पद्धतीने मोजमाप करून तो जो कार्बन क्रेडिटचा आर्थिक लाभ आहे हा शेतकऱ्यांच्या पदरात टाकायचं नेमकं काम हे सिक्वेस्टर कंपनी करणार आहे. मी स्वतः सिक्वेस्टर ह्या कंपनीमध्ये तांत्रिक अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे. म्हणजे SRT संबंधितचं जे शास्त्र विज्ञान आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचे जे निर्णय होतील त्यामध्ये माझी थेट भूमिका असणार आहे. SRTची दिशा आणि शेतकऱ्याचं हित हेच या कंपनीचं केंद्रबिंदू असणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये SRT शेतीमधील मातीचं परीक्षण व त्याचा हवामान बदलाशी असलेला संबंध याची माहिती जमा करण्याचं काम होणार आहे आणि ही माहिती वापरून त्याचं कार्बन क्रेडिट तयार केलं जाणार आहे, जे सगळे विविध कंपन्यांच्या पुढे मांडलं जाईल आणि त्यांना ते खरेदी करण्यासाठी उपलब्ध केलं जाईल. त्यामधून जो आर्थिक फायदा होईल त्यातला शेतकरी हिताचा हिस्सा हा शेतकऱ्यांपर्यंत FPOच्या माध्यमातून पोचवला जाईल. तसंच आपल्या SRTच्या सर्व पीक उत्पादनाचं एकत्रीकरण करून FPO मार्फत ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगल्या बाजारपेठेमध्ये त्याचं ब्रँडिंग करून त्याची चांगली विक्री करण्याची व्यवस्था सिक्वेस्टर करणार आहे. याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना जास्त चांगला भाव आणि स्थिरता ही प्राप्त होणार आहे. तुमच्याकडून मात्र एक छोटीशी सोपी अपेक्षा आहे. तुम्ही आता SRTच्या ज्या शेतीशाळा आहेत
त्यांच्याकडे 1 दिवसाचं तुम्ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. आणि ते प्रशिक्षण घेऊन SRTचा जो प्रोटोकॉल आहे तो तंतोतंत पाळणं आवश्यक आहे. सिक्वेस्टर कंपनीबरोबर आपण सर्वांनी हळूहळू सामंजस्य करार करायचा आहे आणि तिथे आपल्या नावाची नोंदणी झाली पाहिजे. आपल्या शेतामधील फोटो, नंतर वेगवेगळे मातीचे नमुने, हे सगळ्या गोष्टी जमा करण्यासाठी सिक्वेस्टर कंपनीची जी टीम असेल त्या टीमच्या बरोबर तुम्ही सगळ्यांनी अतिशय सहकार्य करायला पाहिजे. बाकीची सर्व तांत्रिक जबाबदारी जी आहे ही सर्व तांत्रिक जबाबदारी SRF म्हणजे आपलं सगुणा रुरल फाउंडेशन आणि सिक्वेस्टर यांच्या ज्या टीम आहेत त्यांची ती जबाबदारी असेल. शेवटी मी तुम्हाला आता एवढंच सांगतो की SRT शेती पद्धत स्वीकारून तुम्ही आपल्या स्वतःच्या उत्पादन खर्चामध्ये आता बचत झालेली आहे, उत्पादनामध्ये सुद्धा तुम्ही वाढ केलेली आहे आणि तसंच देशाचं जे इंधन जळत होतं त्या इंधन जळण्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी खूप मोठी बचतीसाठी मदत केलेली आहे. आणि देशवासियांसाठी सुद्धा विपुल आणि पौष्टिक अन्न निर्मिती सुद्धा तुम्ही करत आहात. हे सगळं करत असताना तुम्ही सगळे ह्या पृथ्वीचं जे हवामान बदल होतोय, एक मोठा प्रश्न निर्माण होतोय, तो कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हातभार लावत आहात. तर मंडळी, तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपापल्या जिल्ह्यामध्ये जे शेतीशाळा, जे SRT शेतीशाळा केंद्र आहे, या SRT शेतीशाळा केंद्राशी संपर्क करायला पाहिजे. धन्यवाद.